नमस्कार. गरम गरम वाफाळता चहा, प्लेटमध्ये गरम गरम वडापाव, पावसाच्या सरी, थंडगार हवा, हे पावसाळ्यातील कॉम्बिनेशन तुमचेही फेवरेट आहे का? नक्कीच असणार. इथे आपण तेलात वडे सोडण्याची जी पद्धत वापरली आहे ती सर्वात सोपी व परफेक्ट आहे. आपण इथे एक स्टेप अशी केली आहे की ज्याने वडापाव कुरकुरीत, खमंग व अजिबात तेलकट झाला नाही. पहिल्या घासातच कळेल की वडे चवीला खूपच रुचकर झाले आहेत. कुकरच्या तळाला पाणी, लिंबाची फोड, त्यावर जाळी. तुम्ही बघू शकता आपण डब्यात पाणी घातले नाही. बटाटा वडे करण्यासाठी स्वच्छ धुतलेले अर्धा किलो बटाटे घेतले आहेत. आता ह्यात फक्त 2 मोठे चमचे पाणी घालूया. प्रत्येक बटाटा 4 भागात कापून घेतला आहे. मीडियम फ्लेमवर 3 शिट्या करून घेऊया. 3 शिट्या झाल्या आहेत. गॅस बंद केला आहे. कुकर थंड होण्यासाठी ठेवूया. 2 कप बेसन पीठ चाळून घेतले आहे. हे साधारणपणे 250 ग्रॅम आहे. ह्यात हळद 2 चिमूट, चवीनुसार मीठ, कोरडेच मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स झाले आहे. आता थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया. पीठ चाळून घेतल्यामुळे व पाणी थोडे थोडे घातल्यामुळे पिठात गुठळ्या होत नाहीत. अर्धा किलो बटाट्यासाठी पाव किलो बेसन पीठ हे योग्य प्रमाण आहे. पीठ अशा पद्धतीने खूप पातळ किंवा खूप घट्ट भिजवले नाही. ह्यात पाव छोटा चमचा खायचा सोडा, त्यावर थोडेसे पाणी मिक्स करूया. हे 3-4 मिनिटे फेटून घेऊया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पीठ एवढे दाटसर ठेवले आहे. असे पीठ बटाटा वड्यावर व्यवस्थित कव्हर होते. 4 मिनिटानंतर तुम्ही बघा पिठाचा रंग बदलला आहे. हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवूया. कुकरचे प्रेशर आपोआप निघून गेले आहे. ह्या पद्धतीने बटाटे उकडल्यामुळे बटाटा वडे ओलसर होत नाहीत. हे व्यवस्थित शिजले आहेत. बटाट्यावरची साले काढून टाकूया. सर्व बटाट्यावरची साले काढून टाकली आहेत. आता हे मॅश करून घेऊया. मॅश करताना एक लक्षात ठेवा की हे पूर्णपणे मॅश करायचे नाही. बटाट्याचे छोटे तुकडे असले की बटाटा वडे खायला छान लागतात. मुंबई स्टाईल बटाटा वड्यात बटाटे पूर्णपणे मॅश करत नाही, थोडे तुकडे ठेवतातच. वडे करताना बटाटे शिजवणेही खूप महत्त्वाचे आहे. ते जास्त ओलसर झाले तर बटाटा वडेही मऊसूत होतात, जे खायला छान लागत नाही. बटाटे मॅश केले आहेत. ह्यात थोड्या बारीक फोडी आहेत. आता भाजीसाठी वाटण बनवूया. मिक्सरच्या भांड्यात 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचे तुकडे, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या. हे पाणी न घालताच जाडसर वाटून घेऊया. ह्या वाटणाने बटाटा वडे चवीला खूपच छान होतात. त्यामुळे हे वाटण नक्की बनवा. कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे. मोहरी व जिरे तडतडल्यावर गॅसची फ्लेम लो केली आहे. हिंग पाव छोटा चमचा, कढीपत्त्याची 10 ते 12 पाने परतून घेऊया. कढीपत्त्याने पचन छान होते. भाजीला सुवासही खूप छान येतो. पाव छोटा चमचा हळद. वाटण परतून घेऊया. बटाटा वडा झणझणीतच छान लागतो, त्यामुळे आपण मिरच्या जास्त घातल्या आहेत. लसणाचा कच्चेपणा गेला पाहिजे एवढे हे वाटण परतून घेऊया. ह्या मसाल्यावर बटाटा वड्याची चव अवलंबून आहे. वाटणाचा हिरवा रंग टिकवून ठेवावा, ह्याने भाजीला रंग छान येतो. ह्यात मॅश केलेले बटाटे, चवीनुसार मीठ मिक्स करूया. वाटणाचा खूप छान फ्लेवर येत आहे. हे व्यवस्थित मिक्स झाले आहे. स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर नेहमीपेक्षा थोडी जास्त घालावी. भाजी तयार आहे. हे थंड होण्यासाठी ठेवूया. बटाट्यात फोडणी न घालता फोडणीत बटाटे परतून घेतले की मसाल्याला खमंग चव येते. मसाला करपू देऊ नये. एका प्लेटमध्ये 6 ते 7 सालीसकट लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. ह्या अशा पद्धतीने ठेचून घेऊया. ह्या आपण नंतर तेलात तळणार आहोत आणि ह्यापासून आपण लाल चटणी बनवणार आहोत. चटणीत लसूण सालीसकटच घालावा. आता झटपट हिरवी चटणी बनवूया. मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर 1 कप, पुदिना पाव कप. कोथिंबीर व पुदिना
स्वच्छ धुवून घेतला आहे. हिरवी मिरची 2, आले अर्धा इंच, डाळ 1 मोठा चमचा, लसूण 2-3 पाकळ्या, 1 छोटा चमचा साखर, पाव छोटा चमचा काळं मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा छोटा चमचा, दही 2 मोठे चमचे, चवीनुसार मीठ वाटून घेऊया. वाटलेली हिरवी चटणी एका बाउलमध्ये काढून घेत आहोत. ह्याबरोबर बटाटा वडा खाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. थंड झालेले मिश्रण एका छोट्या वाटीत घेत आहोत. तुम्हीसुद्धा एखाद्या छोट्या वाटीचे किंवा चमच्याचे माप करा, त्यामुळे सर्व बटाटा वडे एकसारखे होतील. मिश्रणाला गोल आकार देऊया. बटाटा वडे गोल किंवा चपटे असतात. तुम्हाला जो आकार आवडत असेल तो बनवू शकता. अशा पद्धतीने गोळा गोल केला आहे. ह्या पद्धतीने सर्व भाजीचे गोल गोळे करून घेतले आहेत. असे गोळे करून ठेवले की वडे तेलात सोडणे सोपे जाते. आता बटाटे वडे तळूया. पिठामध्ये आपण 4 गोळे ठेवले आहेत. त्यावर वरच्या बाजूने पीठ घालूया. चमच्यामध्ये घेऊन अशा पद्धतीने जास्तीचे पीठ काढून टाकूया. कढईत तेल गरम केले आहे. त्यात अशा पद्धतीने चमचा उलटा करूया. वडा तेलात सोडल्यावर चमचा पटकन सुलटा केला आहे. ह्याने हाताला चटका बसत नाही. पीठही सर्व बाजूंनी एकसारखे कव्हर होते. पहिला वडा ज्या ठिकाणी सोडला त्यापासून थोडा दूर दुसरा वडा सोडावा, त्यामुळे ते एकमेकांना चिकटत नाहीत. आता दुसऱ्या बाजूने उलटूया. सोनेरी तांबूस रंगावर तळून घेऊया. ह्या पद्धतीने न घाबरता सावकाशपणे वडे तेलात सोडता येतात. वडे कढईच्या तळाला किंवा एकमेकांना चिकटले नाहीत. काहींना छोटे वडे आवडतात तर काहींना मोठे आवडतात. काहींना पावबरोबर आवडतात तर काहींना पावच आवडत नाही. वडे तळले आहेत. रंग खूपच छान आला आहे. बघताच असे दिसत आहे हे चवीलाही खूप छान झाले आहेत. 5 ते 6 हिरव्या मिरच्या मध्ये अशा पद्धतीने कापून घेतल्या आहेत. ह्यातच ठेचलेला लसूण हे बटाटावड्याबरोबरच तळून घेऊया. त्यामुळे हिरव्या मिरचीचा व लसणाचा खूप छान फ्लेवर बटाटा वड्याला येईल. मिरची तळताना थोडे लांब उभे राहूनच तळावी. मध्ये कापल्यामुळे त्या तेलात घातल्यावर अंगावर उडत नाही. मिरच्या व लसूणही तळला आहे. वरून कुरकुरीत व आतून झणझणीत असा बटाटा वडा तयार झाला आहे. आता बटाटा वड्याबरोबर खाण्यासाठी लाल चटणी बनवूया. त्यासाठी अशा पद्धतीने पीठ कढईत सोडूया. आपल्याकडे वडापाव हे प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. चुरा छान कुरकुरीत झाला आहे. मिक्सरच्या भांड्यात थंड झालेला चुरा, थंड झालेला तळलेला लसूण, काश्मीरी लाल तिखट 1 मोठा चमचा, थोडेसे मीठ. चुऱ्यामध्ये मीठ असल्यामुळे आता कमी मीठ घातले आहे. जाडसर वाटून घेऊया. अशा पद्धतीने लाल चटणी जाडसर वाटून घेतली आहे. काश्मीरी लाल तिखटाने रंग छान आला आहे. तळलेल्या मिरचीवर मीठ घातल्यामुळे मिरच्या खायला चविष्ट लागतात. आता वडापाव सर्व करूया. त्यासाठी पाव सुरीने कापून घेतले आहेत. वरच्या भागावर हिरवी चटणी. हिरव्या चटणीने वडापाव अजूनच रुचकर लागतो. अर्धा किलो बटाट्याचे 12 ते 15 वडे होतात. लाल चटणी. ही लाल चटणी बनवली तरच वडापाव खाण्याची मजा येणार. त्यावर थोडासा चुरा, त्यामुळे वडा खाताना कुरकुरीत लागतो. त्यावर गरम गरम बटाटा वडा. खमंग, खुसखुशीत व अजिबात तेलकट न होणारा वडापाव घरीच बनवला आहे. वडापाव गरम गरमच खावा. पाऊस आणि गरम गरम वडापाव हे कॉम्बिनेशन खूपच भारी आहे. तळलेली मिरची. 1 वडा तोडून बघूया. आपल्याकडे वडापाव पावसाळ्यातच खातात असे नाही, वर्षभरही सर्वजण आवडीने खातात. हे वडे स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. वड्यांचा आकार व रंग खूप छान आला आहे. तयार आहे खमंग व कुरकुरीत वडापाव. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.